सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा बलवा तो हा विठ्ठल बलवा 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 तो हा माधव बलवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमार सर्व सुखाचे आगर बाप रखुमार देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमार देवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमार देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बलवा 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 तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा जय जय राम कृष्ण हरे धन्य आम्ही जन्मालो आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो विठोबा रखुमाई टाळी वाजवा टाळी वाजवा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
रे आवाज दे थोडा आ आ आ रे नम इहा लोकिता देह इहा लोकिता देह लोकिता देह आवाज लोकिता लोकिता देह आई लोकिता देह लोकिता देह देह लोकिता देह देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो देवा इच्छिता ती पाय देवा इच्छिता ती पाय देवा इच्छिता ती पाय धन्य आम्ही जन्म आलो जन्मालो हे दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो 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 दास थोडा रे राम रे राम रे दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो हे दास विठोबाचे झालो विठोबाचे झालो दास 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 विठोबाचे विठोबाचे झालो झालो
दास विठोबाचे दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे हे दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मालो 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 विठ्ठल टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्याच्या कृपा झाले रस्तेचा विस्तारू त्याच्या कृपा झाले रस्तेचा विस्तारू दुसरे चरण सताची दुसरे चरण सताची त्यांच्या कृपाधाने गतीचा विस्तारू त्यांच्या कृपाधाने गतीचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्याच्या कृपा झाले कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्याच्या कृपाधाने गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांचे कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण
तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा 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 तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी हे पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्या मी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी धन्या मी जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठल विठ्ठल विठाला 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 इहलोकीचा देह देव इच्छिता ती पाहे धन्या मी जन्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन सेवे करता घेतलेला अभंग महान भगवंत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची अगाध मूर्ती वारकरी संप्रदायाचा पाचवा वेद ज्या महात्म्यानं निर्माण केला अशा जगद्वंदने जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतराचा अभंग आज याच ठिकाणी चाललेल्या अखंड नामयज्ञ सोहळ्याच्या कीर्तन सेवेच्या प्रसंगाला घेतलेला आहे विठ्ठल तुकाराम महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचा 5वा वेद ज्या जगद्वंदने तुकोबारांनी आपल्या अमृताच्या वाणीतून महाराष्ट्राच्या मातीमध्ये अमृताचे चैतन्याचे मळे फुलवले त्या तुकोबारा यांचा हा वैखरीच्या वाणीमधून प्रकटलेला अभंग गेल्या अनेक वर्षापासून चाललेला हा अखंड नामयज्ञ सोहळा किती वर्षापासून 3 वर्षापासून म्हणजे तृतीय वर्षामध्ये पदार्पण करणारा हा सोहळा मिरावली बाबांच्या कृपा आशीर्वादानं आणि सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं संपन्न होणारा हा नामयज्ञ सोहळा या नामयज्ञ सोहळ्याची कीर्तनरूपी सेवेचं पुष्प ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला असे सुरुवातीला आपण सर्वजण विशेषतः आमच्या असणारे परिचयाचे हरिभक्तीपरायण लबडे महाराज असतील महाराजांनी मला फोन केला आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला तसेच सर्व परिचयाचे असणारे महाराज मंडळी असतील सर्व आपले परिचयाचे बाबा असतील त्यांनाही धन्यवाद त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण गणेश महाराज असतील संतोष महाराज असतील हरिभक्तीपरायण नंदू महाराज असतील आणि उपस्थित सर्व माझ्या समवेत आलेले गणेश महाराज असतील त्याचप्रमाणे ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं लाईव्ह चित्रण म्हणजे हा तुमचा असणारा आजचा कीर्तनाचा सोहळा इथून पुढे कधी तुम्ही क्लिक केला तर जगामध्ये कुठेही पाहायला मिळेल अशा प्रकारचा सोहळा आज या ठिकाणी तुम्हाला कायमस्वरूपी त्या ठिकाणी आठवणीत राहील अशा प्रकारे
माऊली लाईव्ह प्रसारण चॅनल ज्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे कार्यक्रम चालू आहे असे असणारे आमचे विद्यार्थी ऋषिकेश रावडे त्यांनाही या ठिकाणी खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. उत्तम अशा प्रकारचं लाईव्ह प्रसारण कीर्तनाचं आणि भक्तिमय वातावरणाचं त्यांच्या माध्यमातून होतं. त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. आणि उपस्थित सर्व असणाऱ्या भाविकांनी थोडंसं ताट बसायचं, थोडंसं पुढं सरकायचं. इथे समोर त्या ठिकाणी जागा आहे. ह्या मधल्या पट्ट्यामध्ये झाडाच्या मध्ये बसलेले माणसं मी पाहू शकत नाही, याचा अर्थ मी तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणून तुम्ही थोडंसं इकडल्या बाजूचे थोडे थोडे पुढं सरका. पुढे सर का? हा, इथले मध्ये जे झाडाच्या मध्ये जे कोणालाच काही दिसत नाही ते तुम्ही थोडे थोडे इकडे सरका. पुढे या, ह्या साऊंड पर्यंत या तुम्ही, एकदम ह्या साऊंड पर्यंत या. आणि तुम्ही इथे जे झाडामध्ये झाडाच्या जवळ बसले ते थोडेसे इकडे सरका. मागचे पुढे. इहलोकीचा देह देव इच्छिता ती पाहे. तुकाराम महाराज आपल्या अभंगाच्या माध्यमातून मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या माणसाला देवाचा मालक होण्याऐवजी देवाचा दास व्हायला सांगतात. आणि जो कोणी देवाचा दास होईल, महाराज म्हणतात त्याला सच्चिदानंदाची पदवी प्राप्त होईल. तो सच्चिदानंद स्वरूप झाला की त्याला स्वर्ग लोकाला जाण्याची गरज नाही, त्याला मृत्यू लोकामध्ये स्वर्ग आहे. अशा प्रकारचा साधा सोपा प्रत्येकाला कळण्याजोगता अभंग महाशिवरात्रीच्या निमित्तानं हा चाललेला अखंड सोहळा आहे. खाली मढी वस्ती आहे, बरोबर ना? मढी, हा. आणि मिरावली बाबांच्या कृपा आशीर्वादानं आपल्या सर्वांच्या भक्तीनं अतिशय चांगल्या प्रकारचा उंच असणारा हा डोंगरावरचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारची विद्युत रोषणाई आहे. म्हणजे बाहेरच्या रस्त्यावरूनच त्या ठिकाणी दिसतं की कार्यक्रम कुठे चालू आहे. याला म्हणायचं खरी भक्ती आणि भक्तीची आसक्ती. लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सुरुवातीला मनपूर्वक धन्यवाद देतो. ज्या तुकोबारायांनी आपल्या अमृताच्या वाणीतून भक्तीचे मुळे फुलवले, स्वतःच्या प्रपंचाचा विचार केला नाही पण जगाच्या प्रपंचाचा विचार केला, अवघाची संसार सुखाचा केला, त्या सगळ्या संतांना एकदा नमन करणं गरजेचं आहे. मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. मस्तक हे पायावरी यावार करी संतांच्या. संतांच्या पायावरती मस्तक टेकवल्यानंतर माणसाच्या कपाळाची उंची वाढत नाही, पण संतांच्या पायावरती मस्तक टेकवल्यानंतर माणसाच्या विचाराची उंची वाढल्याशिवाय राहत नाही. संतांच्या पायावरती मस्तक टेकवल्यानंतर तुमच्या घराची उंची वाढणार नाही, पण ज्याने कोणी त्या ठिकाणी मस्तक टेकवलं त्याच्या जीवनामध्ये विचाराची उंची मरेपर्यंत कमी होणार नाही. म्हणून संत चरणरज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. तुमच्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन अत्यंत खास आहे. म्हणजे जेवढी चटई आहे तेवढी माणसं आहेत, याला म्हणायचं परफेक्ट नियोजन. आयोजन तुमचं खास आहे. बसलेल्या लोकांनी ताट बसायचं, पाठीचा कणा ताट असला पाहिजे, फ्रेश बसायचं. आजचा कीर्तनाचा 3रा दिवस. कीर्तनाचा सोहळा हा आनंदाचा सोहळा आहे. मस्त पावडर बिवडर लावून यायचं, पावडर नसलं तर पीठ लावायचं, पण आनंदाने यायचं. सोहळा आनंदाचा आहे का दुःखाचा आहे? आनंदाचा आहे. परमार्थ आवडीचा का सवडीचा? आवडीचा. तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही एवढा गडवर चढून आले. ज्याला आवड नाही ते गडवर चढून येऊ शकत नाही. कोरोनाच्या काळामध्ये ज्यांचे 2 डोस झाले ते पुढे बसले, ज्यांचा एकच झालाय ते मागे बसलेत, आणि ज्यांचे झालेच नाही ते अजून आलेच नाहीत. आणि त्यांची शक्यतो गॅरंटी देता येत नाही. पण तुम्ही भाग्यवान आहे. पूर्वजन्मामध्ये कधीतरी प्रभू रामचंद्रांची सेवा केली असेल, पूर्वजन्मामध्ये कधीतरी भगवान कृष्ण परमात्म्याची सेवा केली असेल. त्या सेवेचं फळ म्हणून भगवंतानं या मृत्यू लोकामध्ये माणसाचा जन्म दिला आणि कीर्तनामध्ये येण्यासाठी सास पाठवलं. याच्यापेक्षा मोठं भाग्य जगाच्या पाठीवरती काय असेल? म्हणून आनंदी बसायचं. मला सांगा, देवाला सुकलेली फुलं आवडतात का टवटवीत? माता भगिनी, सुकलेली फुलं देवाला आवडत?
सुकलेली फुलं जर देवाला आवडत नसतील तर सुकलेली माणसं देवाला आवडतील का? मग देवाच्या दारामध्ये आनंदानं बसायचं. जो कोणी भगवंताच्या दारामध्ये आनंदाने येतो परमात्मा आयुष्यभर त्याच्या जीवनामध्ये आनंद देतो. आणि जो कोणी देवाच्या दारामध्ये दुःखी बसतो भगवंत आयुष्यभर त्याला दुःखी ठेवतो. म्हणून भगवंताचा हे असणारा चाललेला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये अतिशय आनंदानं बसायचं, फ्रेश बसायचं, चिंता वगैरे करायची नाही. चिंता केली का डायबिटीज लवकर होतो. म्हणून ताण तणाव घ्यायचा नाही, एकदम फ्रेश बसायचं, कानानं कीर्तन ऐकायचं. तुम्ही म्हणा ना आम्ही आतापर्यंत कानानंच ऐकत होतो. कानाचे पंचप्राण करायचे म्हणजे कान जरा थोडे मोठे करायचे. आता कान मोठे करायचे म्हणजे कशी करायचे? महाराज म्हटले त्याच्यामध्ये पंचप्राण आणायचे. कानामध्ये पंचप्राण आले की तुमचं ऐकणं थेट तुमच्या हृदयापर्यंत जातं आणि हृदयापर्यंत गेलं की ते तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करतं. सप्ताह गेल्या 3 वर्षापासून चालू आहे, पण माझा विश्वास आहे येणाऱ्या कालखंडामध्ये हाच अखंड नाम यज्ञ सोहळा 3000 वर्ष टिकल्याशिवाय राहणार नाही. परमात्माला अशी कष्टमय भक्ती आवडते. जो कोणी एवढ्या कष्टातून हा भक्तीचा मळा फुलवण्याचा प्रयत्न करील परमात्मा त्यांच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल अतिशय आनंदानं बसायचं. आपल्या कीर्तनाचा नियम आहे. कीर्तनामध्ये पुढं भविष्यकाळ बसला पाहिजे, मागं वर्तमान काळ बसला पाहिजे आणि त्याच्या पाठीमागं भूतकाळ बसला पाहिजे. भूतकाळ म्हणजे आला तर आला आणि गेला तर गेला. मग आपलं भविष्य कोण आहे? आपली शाळेतली जाणारी जी लहान लहान मुलं आहेत हे आपलं काय आहे? भविष्य आहे. ते भविष्य कुठं पाहिजे? पुढं पाहिजे. त्याच्या पाठीमागं तुम्ही जे बसले ते वर्तमान काळातले ते बरोबर आहेत आणि त्याच्या पाठीमागं भविष्य काळ आला तर आला तर गेला तर गेला, काय फरक पडत नाही. पण इथं भविष्य अंधारात गेले, निम्म भविष्य बाहेर खेळात आहे. आता त्याच्यात त्यांचा दोष नाही. कोरोनाचा काळ जेव्हा चालू होता तेव्हा तुमच्याकडे शाळा बंद होत्या का चालू होत्या? शाळा बंद होत्या. शाळा बंद होत्या. पोरं पास झाली का नापास झाली? पोरं पास झाली. म्हणजे शाळा बंद आणि पोरं पास झाली. पहिलीचं पोरग जेव्हा कोरोनाची लाट वसरली तेव्हा पहिलीचं पोरग 3रीच्या वर्गात जाऊन पाठी घेऊन बसलं होतं. जे 3रीला होतं ते 5वीच्या वर्गात गेलं होतं. जे 5वीला होतं ते 7वीला गेलं होतं. आवाज येतोय ना? जे 7वीला होतं ते 9वीच्या वर्गात गेलं आणि जे 9वीला होतं थेट माझ्याकडे 11वीला आलं. मी त्याला विचारलं व्हॉट इज युअर नेम? ते म्हणला माझा काही नेम नाही, माझा काही भरोसा नाही. मी डोक्याला हात लावला. अरे म्हटलं तुला नेम म्हणजे हा नेम नाही सांगितला, तुला काय विचारले? नाव विचारले. त्याच्यात त्यांचा दोष नाही. आता त्यांची 2 वर्षाची शाळा बुडाली. त्या काळामध्ये त्यांना जो संस्कार द्यायचा होता तो जर आता परत द्यायचा असेल तर त्यांना या कीर्तनामध्ये आणल्याशिवाय दुसरा राजमार्ग नाही. लक्षात ठेवा. काठी जोपर्यंत ओली आहे तोपर्यंत काठी वाकते, पण काठी जर कडक झाली तुम्ही ती वाकवण्याचा प्रयत्न केला तरी ती वाकेल का? ती मोडल पण वाकणार. मग संस्कार सुद्धा बालवयात होतात. जेणेकरून मातीला जसा आकार दिला जातो तशा प्रकारचा आकार बालवयामध्ये घडला की माय पित्यांना भविष्यामध्ये टेन्शन आणि ताप घेण्याची गरज नाही. विठ्ठल कीर्तन संपल्याबरोबर तुम्ही माझ्या पाया नाही पडले तरी चालाल, पण हे अखंड वारकरी ज्या जागेवरती उभे आहेत ना त्या जागेचं दर्शन घेतल्याशिवाय इथून जाऊ नये. काय महत्व या जागेचं? जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. ज्या जागेवरती कीर्तन होतं
त्या जागेला विशेष महत्त्व प्राप्त होतं. कारण जिथे टाळ मृदुंगाचा घोष असतो, महाराज म्हणतात ते प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी उभा राहतो. म्हणून खऱ्या अर्थाने जिथं कीर्तनाची जागा आहे ते प्रत्यक्ष देव अप्रत्यक्ष रूपानं त्या ठिकाणी आपल्या सगळ्या भक्तांचं दुःख निवारण करण्यासाठी उपस्थित असतो. म्हणून कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा भजन असेल तेव्हा आपण काय वाजवली पाहिजे? टाळी वाजवली पाहिजे. बरेच लोक टाळी वाजवित नाहीत. आता तुम्ही टाळी वाजवता का नाही हे मी प्रत्यक्ष प्रत्येकाकडे पाहून सांगू शकत नाही, पण तो पाहू शकतो का नाही? तो म्हणजे कोण? आणि त्यांनी पाहिल्यावर महाराज काम अवघड होतो बरं का. हा डावा हात आहे, हा उजवा हात आहे. देवाचं भजन चालू असताना जो देवाचं भजन करत असताना जो कोणी ह्या हातानं टाळी वाजवत नाही, कधी कधी भगवंत त्या हा उजवा हात त्या डाव्या हाताला भेटूनच देत नाही, मग त्याला पॅरालिसिस म्हणतात. त्याच्यापेक्षा महाराज म्हटले, अरे तुम्हाला काहीच कमी दिलं नाही. काय दिलं देवानं? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन देणे तुझे नारायण नाचे जीव पण बरोबर. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तुझे नारायण नाचे देवाच्या दारात टाळी वाजवली की भगवंत प्रसन्न होता. टाळी आपल्यासाठी नाही वाजवायची. जसं कीर्तन बाहेर चालू आहे तसं कीर्तन देहामध्ये पण कीर्तन चालू असतं. म्हणून टाळ मृदुंगाचा जयघोष हा भक्तीच्या सामर्थ्यावरती जेव्हा माणूस जातो तेव्हा त्याला अशा प्रकारचे नाद ऐकू येतात. वा वा. घोष लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष श्रुती टाळ लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मारस आवडीने मोडोनिया होता सुख्या माधुसर मोडोनिया होता सुख्या माधुसर देव ब्रह्मरस आवडीने मोडोनिया वाटा दुःख माधुसर मोडोनिया वाटा दुःख माधुसर लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस हा सोहळाच आनंदाचा आहे महाराज. आणि जो कोणी या आनंदामध्ये सहभागी होईल, आनंदाचे डोही तो आनंद प्राप्त करण्यासाठी मनुष्याचा जन्म आहे. एक सांगू का, काय बरोबर घेऊन जाता येत नाही. मला काल एक माणूस भेटला, म्हटला महाराज मला सगळी प्रॉपर्टी वर न्यायची. वर म्हणजे कुठं? म्हणलं वर न्यायला हरकत नाही, पण इथल्या नोटा वर चालत आहेत का? तुमच्याकडच्या चालतात का? इथल्या नोटा वर चालत नाही. मग आपल्या बरोबर येणारी एकच गोष्ट आहे, ती माऊलींनी हरिपाठामध्ये सांगितली. कोणती? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. आपल्या बरोबर आपलं पुण्य येतं, बाकी काय बरोबर येत नाही. आणि इथं बसलेल्या जेवढ्या माता भगिनी ना, महाराज तुमच्या बरोबर तुमचं गोंधन येतं. जुन्या काळामध्ये महिला गोंधवायच्या, आता पोरही गोंधायला लागल्यात, त्याला टेटू म्हणतात. आता पोरं गोंधायला लागले हातावर इथं, आणि इथली जागा संपली का मग इथं मानाच्या जवळ गोंधीत. पण गोंधनाच्या सगळ्यात जर पहिल्या मानकरी जर कोण असतील तर इथं बसलेल्या माता भगिनी. काय होता गोंधनाचा अर्थ? मृत्यूच्या समयी माझ्या बरोबर कुणी येईल का नाही मला माहिती नाही देवा, पण जेव्हा कधी मरण येईल ना तेव्हा त्या मृत्यू बरोबर माझं छोटंसं गोंधन माझ्या बरोबर आल्याशिवाय राहणार नाही, अशी ती भावना होती. आता काळ बदलला, जमाना जरा आधुनिक झाला. आता आईची मम्मी झाली, वडिलाचा डॅडी झाला. लहान पोरं मम्मीला मॉम म्हणतात, पप्पाला पॉप म्हणतात. मॉम पॉप म्हणता त्यांचा लॉलीपॉप काही झाला आपल्याला तपास लागला नाही. सासू गा आत्याबाई दळू गेल्या ना आत्ताच्या काळामध्ये लाईटच्या गिरणी आल्या. काय होतं वागणं, हळदी कुंकवाचं लेणं, कुठं गेली घोडागाडी, कुठं गेली सायकल, बदललं का नाही सगळं?
2G गेलं, 3G गेलं, 5G गेलं, सगळं बदलत चाललंय. पण एक सांगू का, जे कधी बदलत नाही ते म्हणजे हरीचं नाम आहे. जे कधी बदलत नाही तो परमार्थ आहे. जो कधी बदलत नाही ते शिवनाम आहे. कारण त्याचं मूळच या संप्रदायाचं ते आहे. आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रान बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनीनं ज्ञान दिलं निवृत्तीनाथाला, निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवाला, ज्ञानदेवानं वारकरी संप्रदायाला दिलं. मग सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की साधू संतांनी तुम्हाला आम्हाला जे ज्ञानाचा मार्ग दिला त्या मार्गाने गेलं तर कुठल्या प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. मार्ग दावून मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते देण्याची पंथे चालू जाता नपले बोलता कोठे काही धावून गेले आधी दयानिधी संत ते देण्याची पंथे चालू जाता. नपले बोलता कोठे काही. संतांनी मार्ग दाखवला. कोणता मार्ग? तो का म्हणे सोपी केली पाय वाट. त्या मार्गाने गेला तर तुमच्या जीवनातली चिंता दूर जाईल. एक सांगू का, पाठीमाग आवाज येतोय ना, जो कोणी कीर्तनासाठी आपला बहुमूल्य 2 तासाचा वेळ देतो, जो कोणी कीर्तनासाठी आपला 2 तासाचा वेळ देतो, भगवंताच्या कृपेनं त्याची ओंझळ कधीच रिकामी जात नाही. हा दरबाराचा महिमा आहे, लक्षात ठेवा. आणि ज्याने कोणी या सत्कार्यासाठी वेळ दिला, भगवंत त्याच्यावरती कधीच वेळ येऊन देत नाही, असा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे, लक्षात ठेवा. वारकरी म्हणजे वा म्हणजे वाट चुकणार नाही, र म्हणजे देवासाठी रडेल, क म्हणजे रुपया खिशात नसताना काही करील, आणि री म्हणजे एक वेळ अख्ख्या जगाची रीत चुकल पण परमार्थातली जगण्याची वागण्याची रीत चुकणार नाही, तो झाला वारकरी. होय होय वारकरीन पाहे पाहे रे पंढरी. मग जीवनामध्ये तुम्ही कोणत्याही देवाचं नामचिंतन करा, त्या नामचिंतनानं तुमची चिंता गेल्याशिवाय राहणार नाही. कथा हो सदानाम घोष करो हरी कथा. तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार. तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार. सदा म्हणजे सतत, सदा म्हणजे नेहमी, सदा म्हणजे दररोज. मग 365 दिवस या देवाचं दर्शन घेणारी लोक हातवर करा बरं एकदा. 365 दिवस म्हणजे किती वर्ष? 10 वर्ष. किती वर्ष? 1 वर्ष. 1 वर्ष सदा नित्य नियमानं इथं दर्शन घेणारे हातवर करा. सगळे येऊ शकत नाही, त्याचं कारण सांगतो. हे अंतर लांब आहे. आता तुमच्या सोयीचं झालं. सगळे इथं येऊ शकत नाही, त्याचं कारण गावापासून हे अंतर लांब आहे. पण तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणाहून या देवाचं स्मरण करू शकत नाही का? आज कितवा दिवस आहे? 3रा दिवस आहे. मागच्या 2 दिवसामध्ये या बाबांचं इथं येऊन दर्शन घेणारी लोक हातवर करा. तरी निम्मेच आहेत. याचा अर्थ काही काही लोक इथं येऊन पाया पडत, काही लोक इथं येऊन पाया पडत नाही. ऐका बारकाईनं. भक्त प्रल्हाद शिंदेनी एक गाणं गायलं. ते गाणं अजरामर झालं. त्या गाण्याचे बोल असे होते, दर्शन दे रे भगवंता. सोनं मागितलं का? धन मागितलं का? सत्ता मागितली का? धान्य मागितलं का? फक्त देवाकडं काय मागितलं? काय मागितलं? दर्शन. मग जगातल्या सगळ्या भक्तीच्या पायरी जी आहे ना, ती पहिली पायरी जर कोणती असेल तर ती दर्शन आहे. तुम्ही मूर्तीचं दर्शन घ्या, नाही तर तुम्ही कशाचंही दर्शन घ्या. मी ज्याचं दर्शन घेतलंय
ते दर्शन कधी काळी मला डोळे बंद केल्यानंतर माझ्या अंतकरणात प्रकटलं पाहिजे, त्याचं नाव भक्ती आहे. सगळ्या साधनांचं, सगळ्या संप्रदायाचं, सगळ्या पंथांचं, सगळ्या संतांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही जे डोळ्यांनी पाहिले ते तुम्हाला तुमच्या पिंडात आणि ब्रह्मांडात दिसलं पाहिजे. याच्यासाठी हा सगळा केलेला अट्टहास आहे. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. मग शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे बुंदी घालणे का? शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे गुलाबजाम घालणे का? शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. जीवनातली आशा अपेक्षा संपून गेली पाहिजे. जीवनातलं येणं जाणं संपलं पाहिजे. येणे जाणे फेरा चुकला पाहिजे. त्याच्यासाठी मनुष्याच्या जन्माला तुम्ही आम्ही आलो. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. मनुष्य देह मनुष्य जन्माला आलो तर मग मनुष्य जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे ऐका. ज्याची पोळी खावी त्याची टाळी वाजवा. ज्यानं श्वास दिला त्याच्यावरती विश्वास ठेवा. ज्यानं साथ दिली मरेपर्यंत त्याला लात मारू नका. ज्यानं उपकार केला प्राण गेला तरी त्याचा परोपकार सोडू नका. ह्या 4 गोष्टी जीवनामध्ये जपल्या पाहिजेत महाराज. मी नाही सांगत. रघुकुल की रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. ह्या 4 गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर आल्या तर आपला दृष्टिकोन बदलेल. मग आपला दृष्टिकोन कसा आहे? आपल्या घरातली लाईट गेली आपण कोणाची पाहतो? कोणाची? आपली गेली त्यांची कशी राहिली? आता आपली गेली म्हटल्यावर फॉल्ट आपल्या लाईटी झालाय. पण आपण पहिल्यांदा दरवाजा उघडून कुठे येतो माहिती का? बाहेरच्या वाट्यावर. त्यांची आहे का बघा. आणि त्यांची जर असली तर आपल्याला टेन्शन येतं. आपली गेली आणि त्यांची कशी राहिली. आणि जर त्यांची गेलेली असली तर आपल्याला बरं वाटतं, बरं झालं वाख्या गावाची गेली. ही झाली आपली मानसिकता. अरे महाराज म्हटले संताची मानसिकता अशी नव्हती. म्हटले तुमचं दुःख हे माझं दुःख आणि तुमचा आनंद हा माझा आनंद, अशी वृत्ती ज्याच्या अंतकरणामध्ये झाली त्याला परमार्थाचा अर्थ कळाला. विठाला आपला दृष्टिकोन बदलण्यासाठी परमार्थ आहे. आणि परमार्थ जो आहे तो दृष्टिकोन बदलण्यासाठी केला पाहिजे. एक सांगू का? देवाला हात जोडल्यानं देव बदलतो का? देवाला हात जोडल्यानं भगवंत बदलेल का? ऐकताय ना तुम्ही? भगवंताला हात जोडल्यानं, परमात्म्याला हात जोडल्यानं त्याच्यात कधी बदल होईल का? बारकाय नाही का? ज्यानं कोणी देवाला हात जोडले, हात जोडणाऱ्याच्या मध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. भगवंतामध्ये बदल होत नाही, तो बदल आपल्यामध्ये व्हावा याच्यासाठी हा सगळा केलेला अट्टहास महाराज. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता. तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता नम्र झाला भूता. तेने कोंडी हे आनंदा, तेने कोंडी हे आनंदा. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता. नम्र झाला म्हणजे लीन झाला. महापुरे झाडे जाती तेथे लावाळे वाचती. तुम्ही आम्ही नम्र झालो की जीवनातली दुःख जी आहे ती गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून नम्र होणं गरजेचं आहे. नम्र होण्यासाठी खऱ्या अर्थानं माणसाचा जन्म आहे. नाही तरी जन्म गेला वाया. पंढरपूर किती जणांनी पाहिले? हात वर करा. चंद्रभागा किती जणांनी पाहिली? आळंदी किती जणांनी पाहिली? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. एक सांगू का? 4 धामला किती जण गेलेत? 4 धामला आता हात थोडे कमी झाले. ऐका 4 धाम मध्ये काय काय येतं? 4 धाम मध्ये बद्रीनाथ केदारनाथ येतं. 4 धाम मध्ये द्वारका येते. 4 धाम मध्ये जगन्नाथपुरी येते. आणि 4 धाम मध्ये रामेश्वरम येतं. ह्या 4 यांना जर तुम्हाला नाही जाता आलं तरी या जगामध्ये 5व्या नंबरचं एक धाम आहे. ते 5व्या नंबरचं धाम संत सावता महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये लिहून ठेवलं. जगी तारक एक नाम, उत्तम धाम पंढरी. पंढरी म्हणजे कोण? पंढरपूर. जसं भगवान शिवशंकरानं त्रिशूळावरती काशीपुरी निर्माण केली
तसं विष्णूचा अवतार पांडुरंग परमात्म्यानं चक्रावरी पंढरी उभी केली. महाराज म्हणतात दोन्ही सारखेच आहे, लांब जाण्याची गरज नाही. सगळे देव सारखेच आहेत, नावानं वेगळे आहेत. तुम्ही ज्या ज्या देवाची भक्ती कराल ती भक्ती तुमच्या हृदयामध्ये सारखीच राहणार आहे. हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद वेद हरिहर वेद हरिहर वेद हरिहर वेद हरिहर वेद नाही कलू नाही वाल नाही कलू नाही वाल एक एक चेरदाई एक एक चेरदाई नाही करू नाही वाद काही करू नाही वाद एका एका हृदयी एका एका हृदयी सगळे देव सारखेच आहे, सबका मालिक एक आहे. पण महाराज म्हटले आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा. सुख नो हे कीर्तन मराठीत आहे का इंग्रजीत आहे? कीर्तन मराठीत आहे का इंग्रजीत आहे? जनाबाईनं देवाला शिव्या दिल्या, मराठीत का इंग्रजीत? अरे अरे विठ्या, तुकोबारायांचा अभंग गाथा मराठीत का इंग्रजीत? 9000 ओव्यांची माऊलींची ज्ञानेश्वरी मराठीत का इंग्रजीत? नाथांचं भागवत मराठीत का इंग्रजीत? पटपट बोला. सगळ्या देवांच्या आरत्या मराठीत का इंग्रजीत? मराठीत. माझा शिकवायचा विषय इंग्रजी, तुम्हाला सांगायचा विषय मराठी. संतांनी सगळं साहित्य निर्माण केलं ते मराठी भाषेमध्ये. महाराष्ट्रामध्ये जेवढे संत जन्माला आले ते सगळे मराठी भाषेमध्ये जन्माला आले. इंग्रजी भाषेमध्ये कुठल्याही प्रकारे संत जन्माला आला नाही. महाराष्ट्रामध्ये भाषेमध्ये एवढा बदल आहे महाराज. भाषा वाईट नाही, परंतु मराठी शाळेत जाणारं पोरग आणि इंग्रजी शाळेत जाणारं पोरग दोघात काही फरक आहे का नाही? इंग्रजी शाळेत जाणाऱ्या पोराला त्याच्या पायात घालायला बूट असतात, चांगल्या प्रकारचे कपडे असतात, एवढा डबा असतो, त्याला एवढा एवढा चमचा अडकवलेला असतो, त्याला न्यायला गाडी येते, त्याची मम्मी 8 वाजता त्याला गाडीत ढकलून देते आणि 5 वाजता खाली ओढून घेते. आणि आपलं इथं मराठी शाळेत जे जाणार असते त्याला शक्यतो पायात घालायला बूट नसतात. आणि चुकून जर तुम्ही त्याच्या पायात बूट घातली तर एकच बूट पायात घेऊन येते, मोज्या तोंडात घेऊन येते. कालच बाजारातून आणलेली पाटी आज 2 तुकडे करून मोकळं झालं. आणि जशी जशी शाळेची वार्षिक परीक्षा जवळ येते तसं एवढं सपाटून अभ्यास करता येईल. शाळेच्या वार्षिक परीक्षेमध्ये पहिल्या क्रमांकानं पास होणारं पोरग मराठी माध्यमाचं असतं. भाषा वाईट नाही, पण त्या त्या प्रांतानुसार भाषा बदलते. सगळ्या देशात फिरायचं असेल तर हिंदी भाषेची गरज आहे, सगळ्या विश्वात फिरायचं असेल तर इंग्रजी भाषेची गरज आहे. आणि माझ्या महाराष्ट्रात संतांचा जर अनुभव जाणून घ्यायचा असेल तर मराठी भाषेसारखा दुसरा मार्ग जगाच्या पाठीवरती नाही. ती अमृताहून गोड आहे. अरे कुठे तयार झाली? 1290 साली. 1290 साली अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासेच्या ठिकाणी सच्चिदानंद बाबांना ज्ञान देऊन जगाला ज्ञान देणारी पहिली ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ निर्माण झाला. महाराज म्हणतात हा साधा सुद्धा ग्रंथ नाही तर 56 भाषा एकत्र केल्या आणि केलाचे गौरव 56 भाषेचा केलाचे गौरव 56 भाषेचा केलाचे गौरव 56 भाषेचा केलाचे गौरव बाबा नावी नाव उभारली 56 भाषेचा केलाचे गौरव 56 भाषेचा केलाचे गौरव पवर नवी नाव छप्पन्न भाषेचा केला गौरव 56 भाषेचा केला गौरव. एकट्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये संस्कृत, अरेबिक, पारशी, हिब्रू अशा प्रकारच्या सगळ्या भाषांचे शब्द आढळतात. ते माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी 1290 अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवाशेच्या ठिकाणी दगडाला पाट लावून निर्माण केलं. नेवाशेला किती गेलेत?
थोडेच आहेत. त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र ऐकताय ना. त्रिभुवन एक म्हणजे तीन भुवनात नाही असं एक, अनादि याच्या आधी कोणतं नव्हतं असं पंचकोश क्षेत्र, जेथे जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे. नेवाशाच्या ठिकाणी माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली सच्चिदानंद बाबांना, आणि त्या असणाऱ्या अक्षररूपी अमृताच्या माळा तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम संतांनी केलं. मग सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, संतांनी तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवला, तो मार्ग सोपा होता. सोप्या मार्गाने गेलं तर अडचण येणार नाही, त्या मार्गाने गेलं तर जीवनातली चिंता दूर जाईल, चिंता गेली की जीवन आनंदी होईल, आणि आनंदी झालं की जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्या गोष्टींचा सुकाळ येईल. जगामध्ये संपत्ती कुणाकडे येते? जो माणूस आनंदी येतो. जगामध्ये आनंद कुणाकडे प्राप्त होतो? जो माणूस मनानं स्वच्छ आहे तो. जगामध्ये समाधानी कोण आहे? की ज्याच्या जीवनामध्ये आता कुठल्या प्रकारची फारशी अपेक्षा शिल्लक राहिली नाही, त्याला समाधानी मानतात. समाधान प्राप्त करायचं असेल तर कीर्तनासारखा दुसरा राजमार्ग नाही. अरे तुम्ही आम्ही सामान्य राष्ट्रामध्ये जन्माला आलेली माणसं नाहीत. या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला गेला घोड्यांच्या टापानं, शहिरांच्या डफानं, तलवारीच्या टोकानं, मावळ्यांच्या रक्तानं, ठगांच्या गडगडाटानं, हिरव्या पिवळ्या शालीनं, सह्याद्रीच्या ढालीनं, ज्ञानोबाच्या ज्ञानानं, तुकोबाच्या भक्तीनं, नाथांच्या शांतीनं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं आणि धर्मवीर संभाजीराजांच्या बलिदानानं लिहिला इतिहास या महाराष्ट्राच्या मातीला लावलाय. सामान्य माती नाही, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या हिरेशा, प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा. त्या मातीमध्ये जन्माला आलेली माणसं आहेत. माझा तालुका पारनेर तालुका आहे. पारनेर तालुक्यामध्ये पिंपळनेरच्या निळोबरायांची समाधी आहे. किती जणांनी पाहिली आहेत? आता भक्त आहेत. निळोबरायांना भेटायला तुकोबराय आले. वारकरीस बोलाविले कोणी येथे तुझं लागी, बोलाविले कोणी वाचून आला सीता, पार्टीला वाचून आला सीता. येथे तुझ लागी बोलावले कोणी, प्राथिल्या वाचोनी, प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया, स्तंभित देवराया प्रकोटोनिया, तैशा परी मजला नाही वा संकट, तरी का फुकट श्रम केला, निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा, धावा तुकयाचा. तुकाराम महाराजांचा धावा केला. वारकरी संप्रदायाचे 5वे संत निळोबरायांची समाधी पारनेर तालुक्यामध्ये. लिंबाचा पाला खाऊन जे संत जिवंत राहिले त्या निंबराज महाराजांची समाधी श्रीगोंदा तालुक्यामध्ये. दधीची ऋषींची समाधी जी आहे ती सुद्धा श्रीगोंदा तालुक्यामध्ये. आणि सुरेगावचे आनंदाश्रम स्वामी महाराज ते सुद्धा श्रीगोंदामध्ये. त्याचप्रमाणे तुकोबारायांची आणि ज्यांची भेट झाली असे असणारे सुफी पंथाचे साधू ज्यांचा योग संग्राम नावाचं पुस्तक आहे, संत कवी शेख मोहम्मद, ते सुद्धा कोणत्या तालुक्यात? श्रीगोंदा तालुक्यात. नगर तालुक्यामध्ये गेलं तर आरणगाव नावाचं गाव आहे. 40 वर्ष एका विभूतीनं मौन धारण केलं. 40 वर्ष त्या ठिकाणी मौन धारण केलं. त्यांचं नाव आहे अवतार मेहर बाबा. नगर तालुक्यात होऊन गेले. करंजी नावाचा घाट खाली उतरून गेलो की पाथर्डी तालुक्यात जातं. पाथर्डी तालुक्यामध्ये मढीच्या कानिपनाथांची समाधी आहे. पलीकडे शेवगाव तालुका आहे. प्रत्येक तालुक्याचं सांगतो. शेवगाव तालुक्याला पलीकडून बीड जिल्हा आहे. बीड जिल्ह्यामध्ये भगवानगड आहे. पाण्यावरती बसून ज्या महात्म्यानं ज्ञानेश्वरी वाचली, ऐकताय ना? हा नाही ते एकटं सांगायचो. पाण्यावरती बसून ज्या महात्म्यानं ज्ञानेश्वरी वाचली पण पाण्याचा स्पर्श त्यांच्या शरीराला झाला नाही. एक वेळ रक्त सांडावं लागलं, असं रक्त वाहत होतं उताराच्या दिशेनं. महाराज काय आश्चर्य, त्या उताराच्या दिशेनं वाहणाऱ्या रक्तामध्ये तुळशी उगावल्या आणि त्या तुळशी आजपर्यंत जिवंत आहे. त्या महात्म्याचं नाव संत भगवान बाबा आहे. जवळ राहुरी तालुका आहे. राहुरी तालुक्यामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या नाथ परंपरेतले शेवटचे संतांची समाधी आहे. त्यांचं नाव आहे संत महिपती बाबा ताराहाबादकर. संगमनेर तालुका हरित तालुका आहे. अकोले तालुक्यामध्ये अगस्ती ऋषींची समाधी आहे. आणि या देशामध्ये जेवढी महादेवाची मंदिरं पडली होती, ही सगळी महादेवाची मंदिरं तुमच्यासारख्या एका माता भगिनीनं आपल्या स्वतःच्या राज्यातला पैसा खर्च करून उभी केली. त्या महिलेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर, कर्जत जामखेड.
लांब जाण्याची गरज नाही, तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा. चुकलाशी 14 समाधींचा जिल्हा, आशिया खंडातला एकमेव जिल्हा, त्याचं नाव अहिल्यानगर जिल्हा. लक्षात ठेवा. त्या मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय म्हणजे ही भूमी पवित्र आहे, पावन आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतील, जेथे हरीचे दास जन्म घेतील. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतील, जेथे हरीचे दास जन्म घेतील. पवित्र ते कुळ. कुळ म्हणजे किती माहिती का? ज्या कुळामध्ये 12 बैलांचा पूर्वी नांगर चालायचा त्याला कुळ म्हणायचे. किती बैलाचा? 12 बैलांचा. मग 12 बैल चालवायला घरामध्ये किती माणसं पाहिजेत? साधारणतः 12 बैल म्हणजे 4-5 लोक तरी पाहिजे प्रमुख. मग त्यांची मुलं असं धरून 5-50 लोकांचं जे कुटुंब असायचं त्याला एक कुळ म्हणायचे. आणि एक सांगू का, आपल्या प्रत्येकाच्या घराण्याला एक कुळदैवत असतं. तुमच्या काय का नाही मला माहित नाही. प्रत्येकाच्या घराण्याला एक कुळदैवत असतं. घरातून बाहेर पडताना मायपित्याचं दर्शन घ्या. ते नाही जर जमलं तर गावातल्या ग्रामदैवतेचं दर्शन घ्या. ते जर नाही जमलं तर वर्षातून एकदा का होईना आपल्या कुलदैवताला जा. ते जर नाही जमलं तर आयुष्यामध्ये एकदा संतांची भेट घ्या. आणि एक सांगू का गड्यांनो, काहीच जर नाही जमलं तर 3.5 हाताच्या देहाची राख होण्याच्या आधी भगवंताचं दर्शन घ्या. हे असंही चालले तसंही जाणारच चाले. हे शरीर त्याच्या सत्तेनं चाललेले. मग त्याच्याविषयी आपण आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आसक्ती आणि भगवंताची भक्ती या जन्मामध्ये केली पाहिजे. आणि हे फक्त या कलियुगामध्ये मृत्यू लोकामध्ये शक्य आहे. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, देवांना मिळाला नाही ना आपल्याला मिळाला. मग देवांपेक्षा आपण भाग्यवान आहे की आपण मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. कीर्तन ज्ञानाचं का मानाचं? बरं, मान जास्त काळ टिकतो का ज्ञान? वारकरी संप्रदाय मानावरती आधारित का ज्ञानावर? ज्ञान देवे ज्याला मर्यादा पडते तो मान आहे. ऐकताय ना? ज्याला मर्यादा पडते तो मान आहे. आणि जे अमर्याद आहे त्याचं नाव ज्ञान आहे. लक्षात ठेवा. त्याला मर्यादा नाही. मग आपण मर्यादित गोष्टीमध्ये गुंतलं पाहिजे का अमर्याद? अमर्याद गोष्टीमध्ये गुंतलं की तुमची चिंता जाते. न जाणो कीर्तनामध्ये बसल्या बसल्या एखाद्याचं दुःख या कीर्तनातून कमी होईल. कदाचित भगवंत कृपा करेल आणि त्याच्या जीवनातली सगळी दुःखाची गोष्ट नायनाट निघून जाईल. कीर्तनाचे 3 प्रकार आहेत. ऐकताय ना?
कीर्तनाचे 3 प्रकार. पहिलं कीर्तन नारदीय कीर्तन, दुसरं कीर्तन राष्ट्रीय कीर्तन आणि तुमच्या समोर चाललेलं कीर्तन वारकरी कीर्तन. आता नारदीय कीर्तनाचं वैशिष्ट्य सांगतो, बारकाई नाही का. नारदीय कीर्तन म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं गायन असतं, त्या गायनाच्या द्वारे अभंगाचं निरूपण केलं जातं, त्याला नारदीय कीर्तन म्हणतात. राष्ट्रीय कीर्तनामध्ये कीर्तनकार एकटाच उभा राहतो, हातामध्ये खंजिरी असते, ती खंजिरी तो वाजवतो. अशा प्रकारची कीर्तनं गाडगे बाबांच्या परिसरात किंवा त्या तुकडोजी महाराजांच्या परिसरामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. ते झालं राष्ट्रीय कीर्तन. आणि आता तुमच्या समोर जे चालू आहे ना, ते वारकरी नेमाचं, वारकरी परंपरेचं, संत पंचकातील एका संताचा अभंग घेऊन त्या अभंगाचं निरूपण करता करता तुम्हाला कळणारही नाही असे नकळत तुमच्या काळजातले सगळे दोष बाजूला काढून त्याच्यामध्ये भगवंताची भक्ती ठासून भरणं म्हणजे वारकरी कीर्तन आहे. ही वारकरी कीर्तनाची व्याख्या आहे. मग त्या मार्गाने, त्या वारकरी कीर्तनाच्या मार्गाने गेलं तर मात्र खऱ्या अर्थानं आपल्या जीवाला आनंद प्राप्त होईल. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या कपाळावरचा जो गंध आहे, तो गंध किती लोकांनी पाहिला? तुम्ही आहे ना? त्या देवाच्या गंधाचा जो आकार आहे, टिळा जो आकार आहे, तो भगवान शिवशंकराच्या पिंडीसारखा आहे. चंद्रभागा ही नदी अशी महाराज, या नदीमध्ये रात्रीचं 12 वाजता आणि दुपारी 12 वाजता जगातली सगळी तीर्थ स्नानाला येतात. ही नदी देवाच्या दारामध्ये चंद्रासारखी आहे म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. एक सांगू का, जेव्हा गोदावरी नव्हती, जेव्हा कृष्णा नव्हती, जेव्हा नर्मदा नव्हती, जेव्हा गंगा नव्हती, तेव्हा चंद्रभागा होती. चालताना म्हणले इथलंच पाणी तिकडं जाते, कुठं? भीमा नदीला. मग इथंच 2-2 तांबे जर आपल्या डोक्यावर घेतले तर जमणार नाही का? महाराज म्हटले काही तीर्थाला विशेष महत्व आहे. तुकाराम महाराजांनी दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान मागितलं, चंद्रभागे स्नान, तुका मागे हेचे दान. म्हणून त्या देवाला विशेष महत्व आहे. आता शिवरात्रीचा पर्व काळ चालू आहे. महादेवाचा रंग पांढरा आहे. कर्पूर गौरा भोळा. कर्पूर म्हणजे कापूर. तुमच्याकडे कशा रंगाचा आहे? तुमच्याकडे कापूर कसा असतोय? पांढऱ्या रंगाचा. भगवान शिवशंकराचा रंग पांढरा आहे. हे दैवत कैलास पर्वतावरती जाऊन विराजमान आहे आणि कैलास पर्वताचा रंग बर्फामुळे कसा झालाय? पांढरा झालाय. माणूस गेल्यानंतर माणसाला एक पदवी लागते. कोणती पदवी? कैलासवासी. ही पदवी माणूस हयात असताना लावू शकतो का? एखाद्यानं प्रयत्न करून जर लावलीच, कुठलाही माणूस ही पदवी स्वतःहून कधी लावू शकत? किती मोठा माणूस असू द्या त्याला म्हणावं ही पदवी फक्त आपल्या नावापुढे लावायची, जमल का? नाही. याचा अर्थ माणूस गेला की कोणाकडे जातो? थेट महादेवाकडे जातो. या देवाची पिंड घरामध्ये ठेवत नाही. असली तर आग्नेय दिशेला पाहिजे, ती असली तर छोटी स्फटिकासारखी पाहिजे, कारण तो काळाचा महाकाळ आहे. म्हणून महाराज म्हणतात तो सर्वांचं दुःख हरण करणार आहे, म्हणून त्याचं स्मरण या जन्मामध्ये केलं पाहिजे. या देवाच्या पुढे नेहमी नंदी असतो. आपल्या अडचणी नंदीच्या कानामध्ये सांगाव्यात. थेट देवाला जाऊन सांगू? नंदीच्या कानात सांगितलं की भगवंतापर्यंत तो निरोप देतो, तुमची दुःख जातात. कोणत्या कानात सांगितलं पाहिजे ते पुढच्या वर्षीच्या कीर्तनात सांगाल. विठ्ठल विठ्ठल समुद्र मंथन जेव्हा झालं तेव्हा त्या समुद्र मंथनामध्ये अमृत निघालं, पण त्याचबरोबर विष निघालं. विष निघल्याबरोबर भगवान महादेवानं ते विष पिले आणि ते कंठामध्ये साठवलं, म्हणून त्या देवाचा कंठ निळा झाला. म्हणून देवाला नीलकंठ म्हणतात. परंतु हे विष प्राशन करत असताना त्याचे काही थेंब या मृत्यू लोकामध्ये खाली पडले. विषाचे थेंब खाली पडल्यामुळं ह्या नंदीनं काय केलं? आपल्या जिभेनं ते विष चाटून घेतलं आणि या भूमातेची जी काही अडचण निर्माण झाली त्या भूमातेचं दुःख हलकं केलं. अरे, नंदीनं खाली पडलेलं विष प्राशन केलं म्हणून भगवान महादेवानं आपल्या दारात त्याला जागा दिली. असं नंदीचा महिमा आहे, लक्षात ठेवा. आणि अजून नंदीचं वैशिष्ट्य आहे, नंदी फक्त एकटक जर कोणाकडे पाहत असेल तर फक्त देवाकडे पाहतो. आपली भक्ती सुद्धा एकटक जर कोणत्याही देवाकडे असेल तर निश्चितपणानं आपली जागा देवाच्या दारात प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. प्राणी हुशार आहेत महाराज. रस्त्यानं जाताना तांदळाचा ट्रक चालला, घाटाला तांदळाचा ट्रक चालला आणि त्याच्यातल्या 2-4 गोण्या मागच्या मागं पडल्या. ड्रायव्हरला माहीतच नाही. आता तांदूळ रस्त्यावरती सांडल्यानंतर तिथं थोड्या वेळानं काही मुंग्या आल्या. मुंग्यांनी थोडे तांदूळ खाल्ले, मुंग्या निघून गेल्या, उरलेला तांदूळ तसाच पडून ये. ते गेल्यानंतर थोड्या वेळानं तिथं काही चिमण्या आल्या.
चिमण्यांनी पाहिलं तांदूळ रस्त्यावरती पडलेला आहे. चिमण्यांनी किती खाल्ला असेल, आपला थोडा थोडा खाल्ला आणि त्या चिमण्या उडून गेल्या. उरलेला तांदूळ तसाच पडू नये. चिमण्या निघून गेल्यानंतर थोड्या वेळाने तिथं काही गाय आल्या. गायांनी पाहिलं तांदूळ रस्त्यावरती पडलाय. किती खाल्ला असेल गायांनी, 4-2 घास खाल्ले, गाया निघून गेल्या. मुंग्या आल्या निघून गेल्या, चिमण्या आल्या निघून गेल्या, गाया आल्या निघून गेल्या. तरी सुद्धा उरलेला तांदूळ तसाच पडलेला होता. थोड्या वेळाने तिथं काही माणसं आली. आता तांदूळ राहील का? आता कोण आले? अरे मग सगळ्यात हुशार कोण आहे? ज्यांनी उद्याची चिंता केली नाही. आता पोट भरलंय ना, मला पुढच्या 7 पिढ्यांची गरज. पण माणसं आल्यावर त्यांनी तो सगळा तांदूळ एकूण एक भरून घेतला आणि तेवढ्यावर नाही थांबले. ते म्हणले हा ट्रक नेमकी कोणत्या दिशेनं गेला असेल, म्हणजे पुढच्या घाटाला जर गोण्या पडलेल्या असल्या तर तिथं जायला. मग ओंजळ हातामध्ये भरलेली असताना सुद्धा ज्याची अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही तो माणूस जगात कधी सुखी राहू शकत नाही. लक्षात ठेवा. ओंजळ भरलेली आहे आणि ओंजळ भरलेली आहे तरी अपेक्षा सुटत नाही, तिथं भगवंत सुख देईल का? महाराज म्हटले ज्याने ओंजळ भरली ना त्यानं विषय सोडून द्या, आपापल्या मार्गाने चला आणि दुसऱ्याला संधी द्या. असं जर जीवनामध्ये केलं तर भगवंत तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. सोहळा शिवरात्रीचा आहे. पार्वतीची संख्या ज्यादा आहे आणि महादेवाची कमी आहे. शिवरात्र कोणाची? शंकराची. मग संख्या कोणाची जास्त पाहिजे? महादेवाची. संख्या वाढली कोणाची? पार्वती मातेची. पार्वती ही दक्ष राजाची कन्या आहे, पर्वताची कन्या आहे, हिमालयाची कन्या आहे पार्वती. आज महिलांची संख्या ज्यादा आहे. पुरुष मंडळी शंकराच्या रूपाने पण कमी झाली आणि महिला सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत. भांड्याच्या जाहिरातीत महिला, कपड्याच्या जाहिरातीत महिला, शँडलच्या जाहिरातीत महिला, ती एक कोलगेटची जाहिरात लागते, क्या आपके टूथपेस्ट पे नमक है सांगणाऱ्या महिला आहेत. आणि पुरुष मंडळी आपण 2च जाहिराती, ते शिमिट आणि चुना. घाबरायचं नाही, मी तुमच्या पाठीमागे उभा आहे, तुम्ही घाबरायचं नाही. चुन्याचा शब्द ऐकताय ना? चुन्याचा शब्द जर कधी उलटा लिहिला काय होतो? चुना हा शब्द जर कधी उलटा वाचला काय होतो? चुना शब्द हा उलटा वाचला तर नाचू होतो. आणि 13व्या शतकामध्ये पंढरपूरच्या वाळवंटामधून भगव्या रंगाची पताका थेट पंजाब पर्यंत नेणारे नामदेव महाराज म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, टाळी वाजवा सर्वांनी. कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे, नाचू कीर्तनाचे, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, 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 लावू जगी, लावू जगी. कीर्तन आनंदाचं वाटतंय का दुःखाचं? आनंदाचं वाटतं. एक सांगू का, तुम्ही कीर्तनात नाही नाचले तरी चालतं, पण कीर्तनामध्ये बसल्या बसल्या तुमच्या अंतकरणातलं मन डोललं पाहिजे, ते देवाला आवडतं. काय डोललं पाहिजे? मन हा मोगरा अर्पुणेश्वरा पुनरुपी संसारा, तो आनंद आहे आणि त्यालाच म्हणायचं धुंद झाला तुझा दरबार. आणि देवाला ह्या गोष्टी आवडतात. म्हणजे जीवनामध्ये काही गोष्टी वेळ आनंदासाठी दिला पाहिजे. जो मनानं आनंद आहे ना तो जीवनामध्ये सिद्धीचं कारण आहे. अरे धनानं आनंद होणारी माणसं खूप आहेत, पण ती दीर्घकाळ टिकणारी नाही. मला सांगा, 500 रुपयाची नोट असेल तर तुम्ही आळंदीला जाऊ शकता बसने, पण जेव्हा तुम्ही माऊलींच्या समाधीच्या जवळ जाताल तेव्हा माऊलींचं चरण आपल्या अंतकरणात यावं असं वाटत असेल तर तुमच्या खिशात
500ची नोट असून चालत नाही, तुमच्या अंतकरणात परमार्थ नावाचं धन पाहिजे. परमार्थ महाधन. जोडे देवाचे चरण. मग त्याचं चरण जोडायचं असेल तर आपल्याकडे कोणतं धन पाहिजे? परमार्थ. आणि महाराज म्हटले तिथं गरिबी श्रीमंती अशा प्रकारचा भेद नाही. यारे अरे लान थोर याती म्हणती नारे नर. सगळ्यांसाठी अधिकार दिला. येथे सकळांशी घटनट यावे शुद्ध होऊन जावे. घटनट यावे शुद्ध होऊन जावे. खटनट यावे शुद्ध होऊन जावे. खटनट यावे शुद्ध होऊन जावे. हे दौडी पिठी भावे सुख मेळा. दौडी पिठी भावे सुख मेळा. काळी वाजवावी पुढे उभारावी. काळी वाजवावी पुढे उभारावी. दौडी पिटवावे चोखा मेळा. दौडी पिटवावे चोखा मेळा. टाळी वाजवावी पुढे उभारावी. टाळी वाजवावी पुढे सगळ्या संतांनी या जन्मामध्ये आल्यानंतर देवाचं स्मरण केलं. त्या स्मरणाशिवाय माणसानं राहू नये म्हणून ते स्मरण महत्वाचं आहे. काळ आपल्या जीवनातून दूर जावा असं वाटत असेल तर चिंतनाला गरज आहे. मला सांगा, चिंता बरोबर पाहिजे का चिंतन? चिंतन बरोबर पाहिजे. चिंता जर असेल तर माणूस चितेकडे लवकर जातो. म्हणून चिंता सोडली पाहिजे. चिंतन आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी धारण केलं पाहिजे. मला सांगा, सोनं आणि लोखंड पाण्यात जर टाकलं तर कोणतं बुडात आहे? माता भगिनी, कोणतं बुडात आहे? लोखंड. सोनं टाकून बघा बरं. सोनं आणि लोखंड पाण्यात जर टाकलं तर पाण्याजवळ सोन्याची लोखंडाची अजिबात किंमत. तुम्ही टाकलं का ते दोघांना तळाला घेऊन जाणार. मग ऐका, रावणाची लंका सोन्याची का लोखंडाची? सोन्याची. रावणाची लंका सोन्याची असून सुद्धा पाण्याखाली बुडाली. कृष्णाची द्वारका सोन्याची का लोखंडाची? सोन्याची. देवाची असून सुद्धा पाण्याखाली बुडाली. अरे कृष्णाची सोन्याची द्वारका गेली, रावणाची सोन्याची गेली, आणि माझ्या तुकोबारायांची समतेच्या विचाराची गाथा पाण्याच्या वर जळी दगडाचा इथं वया. तारे जायचा लाया. तारे जायचा लाया. तारे जायचा लाया. मग एक बारकाईनं मला उत्तर द्या. बुडणारी गोष्ट तुमच्या बरोबर पाहिजे का तरंगणारी? बुडणारी गोष्ट तुमच्या बरोबर पाहिजे का तरंगणारी? बुडणाऱ्या गोष्टी जेवढ्या तुमच्या जास्त जवळ तेवढा बुडण्याचा धोका 100%. आणि या जगातून तारून नेणारी गोष्ट कोणती असेल ती जर तुमच्या अंतकरणात असेल, महाराज या कलियुगाचा भाऊसागर तुम्ही सहजगत्या पार केल्याशिवाय राहणार नाही. मग जगी तारक नाम हे तुम्हाला तारून नेणार आहे. भगवंताची भक्ती, नामचिंतन सोळा, अखंड नामयज्ञ सोळा, ह्या तारणाऱ्या गोष्टीत महाराज या गोष्टीमध्ये आपण जास्त पाहिजे. बुडणाऱ्या गोष्टी विचारात घेऊ नका. तुकाराम महाराज जन्मोजन्मी दास झाले का मालक झाले? दास झाले. रामायण काळामध्ये तुकोबराय अंगद महाराजांच्या रूपाने होते. जय झाले अवतार ऐका, जेवढे जेवढे अवतार झाले ना तेवढ्या प्रत्येक अवतारामध्ये तुकोबराय होते. रामायण काळामध्ये अंगद महाराजांच्या रूपाने होते. वानरराज बालीचा पुत्र अंगद महाराज 1000 वर्षाचं आयुष्य होतं. तुम्हाला सांगतो, रावणाची जी लंका होती ना ती सुरुवातीला अंगद महाराजांना द्यायची होती, पण त्यांनी ती घेतली नाही म्हणून बिभीषणाला दिली. अंगद महाराजांना विचारलं, प्रभू रामचंद्रानं म्हटले, अरे तुझ्या वडिलाचं मी राज्य घेतलं, पाठीमागून बाण मारला आणि ते राज्य तू त्यांच्या भावाला म्हणजे सुग्रीवाला दिलं.
आता ही सगळी सोन्याची लंका मला मिळाली, मला मिळालेली सोन्याची लंका मी तुला देऊन टाकतो. काय उत्तर दिलं त्या काळामध्ये तुकोबराय अंगद महाराजांच्या रूपानं होते. काय उत्तर दिलं महाराज? म्हटले देवा, मला ही सगळी सोन्याची लंका देण्यापेक्षा मला आयुष्यभर तुमच्या पायाजवळची जागा द्या आणि माझ्या जन्माचं सोनं करून टाका. काय मागितलं? त्या जन्मामध्ये देवाचे दास झाले, प्रभू रामचंद्राच्या चरणी लागले. पुढच्या जन्मामध्ये तेच तुकोबाराय नामदेव महाराजांच्या रूपानं आले आणि संकल्प केला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये 100 कोटी अभंग करील. अरे नामा, आयुष्य कमी पडलं तुझं. म्हटले महाराज, जिथपर्यंत टिकल तिथपर्यंत, जिथपर्यंत टिकल. तुटो हे मस्तक, फुटो हे शरीर. 4,500 अभंग फक्त बाकी राहिले आणि 1350 साली नामदेव महाराजांनी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दरवाजात समाधी घेतली. नामदेवाची प्रसिद्ध पायरी झाली. 4,500 अभंग बाकी राहिले आणि उरलेले 4,500 अभंग पूर्ण करण्यासाठी बांधला सेतू अभंगाचा तुकोबराय जन्माला आले. अभंगाच्या दुसऱ्या चरणात धन्य मी जन्मालो, 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 मालक झाले, दास झाले. दास झाले म्हणून वारंवार जन्माला आले देवाचं नाम घेण्यासाठी. आणि तुम्ही म्हणले ना आम्हाला मालक व्हायचंय. महाराज म्हटले ह्या जन्मात मालक होता येईल, पण पुढच्या जन्मी माणसाची संधी मिळणार. मग म्हटले जन्मोजन्मी दास व्हा, ह्याची व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकून हरी. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. चंद्रभागे स्नान, तुका मागे हेचे दान. एवढं मागण्यासाठी म्हटले मला परत जन्माला पाठवा, याच्या व्यतिरिक्त जन्म देऊ नका. संतांची वाणी महाराज, एवढे संत श्रीमंत होते विचारानं. मग कीर्तनामध्ये बसल्या बसल्या एखादा अष्टभावांपैकी एक भाव जागा झाला पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये 8 सात्विक भाव आहेत. किती आहेत? 8 सात्विक भाव आहेत. त्याच्यातला एखादा जागा झाला तरी आपल्याला भगवंताविषयीची नितांत आदर आणि निष्ठा निर्माण होईल. काही काही गोष्टी जाग्या करू नयेत आणि काही काही गोष्टी जाग्या कराव्यात. कोणत्या गोष्टी जागे करू नये? झाडाखाली वाघ झोपला होता. वाघ, तुमच्याकडे बिबटे आहेत का? झाडाखाली वाघ झोपला होता. वाघाच्या जवळून कुत्रं चाललं. कुत्र्यानं वाघावरती भुकावा का? कुत्र्यानं वाघावरती भुकावा का? वाघ जागा आहे का? झोपलेला आहे. झोपलेला आहे. कोणाच्या वाटे आहे का? नाही. कुत्रं वाघाव जाऊन भुकलं आणि आता वाघ जागा झाला. आता कुत्रं राहील का? आता कुत्रं शिल्लक राहील का? कुत्र्यानं होऊन वाघाला उठवले आणि वाघ उठल्यावरती वाघानं कुत्रं खाऊन टाकलं. रस्त्यानं येताना 2-4 लोक चालले होते. त्याच्यातला एक माणूस सुज्ञ होता. सुज्ञ कुणाला म्हणतात? परिस्थितीचे, जीवनातल्या अत्यंत बिकट परिस्थितीचे चटके सहन करून ज्याला अनुभवाचं शानपण प्राप्त झालं त्याला सुज्ञ म्हणतात. लक्षात ठेवा. सुज्ञ कुणाला म्हणायची? काय विद्यापीठाची डिग्री का सुज्ञ? ज्यानं जीवनामध्ये अनंत अडचणीचे परिश्रम पाहिले, अनंत कष्ट पाहिले आणि त्यातून त्याला अनुभवाचं शानपण प्राप्त झालं त्याला सुज्ञ म्हणतात. लक्षात ठेवा.
मग ते सुज्ञ माणूस म्हणला कुत्र्याला वाघावरती भुकायची काय गरज होती? कुत्र्याला वाघावरती भुकण्याची काय गरज होती? भुकलं नसतं तर वाचलं असतं. मग त्याच्यातला एक जण म्हणला तो त्याचा स्वभाव आहे, मरण पण काय नाही सोडणार स्वभाव. तसं आपण मरण पण काय सोडणार नाही. महाराज म्हटले कीर्तनामध्ये स्व जावा म्हणजे मी. स्व म्हणजे कोण? मी आणि माझे विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जान. माझं पण मी पण गेलं, स्व पण गेलं की फक्त आणि फक्त भाव शिल्लक राहतो. तो भाव भगवंताला आवडतो. विठ्ठल आणि तुम्हाला भगवंत आवडायला लागला का तुम्ही समाधानी झाले बस. मग चिंताच राहिली नाही. आणि समाधान कशात आहे? ज्यांना 90% पडले ते पुढे बसले. आपल्याला का पाड्यात समजायचं? ज्यांना 90% पडले ही सगळी पुढची लाईन 90 वाली. झाडाच्या पाठीमागचे 89 वाले होते ते टेन्शन मध्ये आले. ते म्हणले 1% जादा पडला असता तर महाराजांच्या पायाजवळ बसलो असतो. 90 वाले आनंदी, 89 वाले दुःखी. आणि हे पाठीमागे जे बसलेत ना ते 65 वाले. ते म्हणले आम्ही लय मागही नाही लय पुढे नाही. आणि ही माणसं एसटीत मध्ये बसताना सुद्धा अशाच ठिकाणी बसतात. आता जिथं बसलेत ना तिथं एसटीत तसेच. म्हणजे एसटी मागून जरी धडकली तरी अडचण नाही आणि पुढून जरी काही झाले तरी धोका नाही. 65 वाले, 90 वाले आनंदी, 89 वाले टेन्शन मध्ये, 65 वाले समाधानी. आणि मागे जे बसले तर लांबकडं काठ्यांनी ते 35 वाले. ते म्हणले महाराज पेढे घ्या. म्हणलं कायचे? ते म्हणले आमची गॅरंटी नव्हती पास व्हायची तरी आम्ही काय झालो पास. मग तुम्ही सगळ्यांनी मला उत्तर द्या, खरं समाधान कोणला आहे? ठेविले अनंते समाधान. मागच्या वर्षी पुणे बोर्डात 12वीच्या एका पोराला 6 विषयात 35 पडले. 6 विषयात 35 पडले. ते पोरग संगमनेरचं. माझं यंदा कीर्तन झालं तिथं आणि ते पुढं बसलेलं मला माहितच नाही. मी सांगितलं या पोराला 35 पडले. कीर्तन झाले होते माझ्याकडे आणि म्हटलं महाराज ते पोरग मीच आहे, मला 35 सगळ्या विषयात पडले. मग मी त्याला विचारलं याच्यासाठी तुला काय प्रयत्न करावा लागले? तो म्हणला फार त्रास घ्यावा लागला. कशाला? म्हणला माझी लहानपणापासून पहिलीपासून माझी परंपरा 35ची आहे. पहिलीपासून ही परंपरेच आहे, खानदानी. पहिल्यापासून माझी परंपरा 35ची. आता एक वाढावा पडावा तर परंपरा मोडती. त्याच्यामुळं अख्ख्या वर्षभर मला तोलून मापून अभ्यास करावा लागला. तेव्हा सगळ्या विषयात किती पडले? 35 पडले. समाधान गाड्यांनो मानण्यामध्ये जीवनामध्ये तुमच्याकडे काय आहे काहीच विचारत नाही. तुम्ही 60 वर्षाचे आयुष्य पार केलं ना, तुम्ही 60 वर्षाचं आयुष्य पार केलं ना, जगामध्ये तुम्हाला फक्त 2च प्रश्न विचारले जातात. तुमची तब्येत कशी काय आहे, तुमचे मुलं बाळ काय करतात. याच्या व्यतिरिक्त असं म्हणणार नाही का बाबा किती वावर आहे किती ट्रॅक्टर आहेत असं विचारलं जात नाही 60 वर्षानंतर. फक्त म्हणतात बाबा तब्येत कसं काय आणि पोरं काय करतात. याच्या पलीकडे कोणी विचारते? मग जीवनामध्ये लक्षात ठेवा, आपल्या बरोबर येईल ती शरीर नावाची संपत्ती आणि आपल्या बरोबर जी येईल ती म्हणजे तुम्ही दिलेल्या इतरांना संस्कार नावाची संपत्ती. या 2च गोष्टी आपल्या बरोबर येतील. याच्या व्यतिरिक्त काय येणार नाही. शिवरात्रीचं महापर्व आहे. या देवाचं वर्णन संत महात्म्यांनी केलं. म्हटले हा देव जर कधी उग्र झाला तर रात्री 12 ते 4च्या दरम्यान बाहेर निघतो. याच्या अंगावरती हत्तीचं कातड असतं, डोळे रक्तासारखे लाल असतात, सगळ्या अंगावरती जटा पसरलेले असतात. आणि असा देव रात्रीचं 2 वाजता जर तुम्हाला भेटला तर तुम्ही रामराम कसा कराल? तो त्याचा महाकाळाचा अवतार आहे. पण सगळ्यात सौम्य अवतार जर कोणता असेल तर कैलास राणा फणींद्र माथा मुकुटे झळ कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभो. मज कोणता काय नाही लागत हो, एक बेलपत्र लागते. देवाला पत्र अर्पण करा. एकाने शिमिटाचे पत्रे देवाच्या दारात आणून टाकले. पत्र, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य. आपला निवेद्य केवढा असतो? केवढा नैवेद्य असतो देवाला? एवढा. ऐका ना, देवाला धनधान्य नाही लागत. तुमची देण्याची वृत्ती काय आहे हे भगवंत पाहतो म्हणून नैवेद्य देवाला आवडतो. लक्षात ठेवा. तुमची देण्याची वृत्ती असेल ना बस. दान दिलं पाहिजे, कीर्तनाचा मंडप झाडला पाहिजे, एखाद्याला वेळ मिळाला झाडला पाहिजे. कीर्तन संपल्यानंतर एखाद्यानं चटई उचलली म्हणजे
हा घडी घालून ठेवली, मराठी भाषा आहे. तुम्ही जी जी सेवा कराल ना भगवंत त्या सेवेवरती कृपेचं दान करील. मग 3 मित्र रस्त्यानं चालले, तिघांना सोनं सापडलं अंधारात. ते म्हणले इथून दिवसभर 5-50 माणसं गेली, एकालाही सोनं सापडलं नाही, आपल्याला अंधारात दिसलं, याचा अर्थ देवाची कृपा आहे. म्हणले चला जाऊ द्या, मोरद्या तसंही सापडे ना, निम्म देवाला देऊन टाकू. कसं द्यायचं देवाला? 3 जण होते. बांगडी असते ना बांगडी, ती बांगडी खाली ठेवायची. म्हणले ठेवा खाली, उधाळा वर उधाळा. म्हणलं जेवढं बांगडीच्या आत पडल तेवढं देवाला देऊन टाकू. आता उधाळणाऱ्यानं असं उधाळलं असेल का? असं वर उधाळलं का सगळं बांगडीच्या बाहेर पडलं. म्हणले हात मोकळा केला पण देव घ्यायला तयार. मग दुसरा म्हणला तसं जमणार नाही, सगळ्या गावाच्या कडेने वर्तुळ आखा. आणि सगळ्या गावाच्या कडेने वर्तुळ आखलं. म्हणले उधाळा आता, पण आट कशी ठेवली माहिती का? म्हणले जेवढं त्या वर्तुळाच्या बाहेर पडल तेवढं देवाला टाकू. आता एवढ्या लांब जाईन का तिकडं? म्हणले पार हात मोकळा केला पण देव घ्यायला तयार नाही आपलं दान. मग तिसरा म्हणला बांगडी ठेवू नका, वर्तुळही करू नका, एक काम करा, अरे जेवढं मिळालं ना तेवढं मोकळ्या हाताने वर उधाळा. पण आट काय ठेवली माहिती का उधाळताना? जेवढं वरच्यावर राहील तेवढं देवाला. आता वर राहील का ते? महाराज म्हटले देण्याची वृत्ती पाहिजे. एक, पाऊस सगळ्यांच्या वावरात पडतो, पाऊस सगळ्यांच्या वावरामध्ये पडतो, पण काहीच लोकांचं धान्य इतरांच्या लोकांच्या मुखामध्ये जातं, त्या माणसाला भाग्यवंत अन्नदाता म्हणतात. पाऊस कोणाच्या वावरात नाही पडत. काहींचं धान्य व्यापाऱ्याच्या घशात जातं, काही भाविक भक्तांच्या हृदयापर्यंत जातं, त्या अन्नदात्याला विशेष किंमत आहे. शिवरात्रीच्या निमित्तानं जो कोणी अन्नदान करेल, जो कोणी एक शीताचं का होईना दान करेल, परमात्म्याची त्याच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही, असा शिवरात्रीचा महिमा आहे. थोडं थोडं का होईना पण दान केलं पाहिजे. एकाला सांगितलं सुईच्या टोका एवढं दान कर, अख्खे सुईचे टोक खुडून आणले. म्हटलं महाराज दान, म्हटलं शब्दशः अर्थ म्हणजे परमार्थ नाही, परमार्थ म्हणजे खऱ्या अर्थानं त्यातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे, तो बोध प्राप्त झाला की आपल्या जीवनाला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त होईल. म्हणून भगवंत फक्त आणि फक्त तुमच्या भावाचा भुकेला आहे. देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. हाती दुष्काळ दयाला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भावाचा. नामदेव महाराजांनी देवाला नैवेद्य दाखवला आणि पांडुरंगानं तो नैवेद्य प्राशन केला. पण एक सांगू का, श्री नामदेव महाराज सुरुवातीला औंधा नागनाथच्या मंदिरामध्ये महादेवाचे भक्त होते. औंधा नागनाथचं मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक येतं. त्या औंधा नागनाथमध्ये भगवान महादेवाचे भक्त होते. मंदिराच्या समोर कीर्तन सुरू झालं. लोकांनी सांगितलं महाराज मंदिराच्या पाठीमागं कीर्तन करा. अरे नामदेव महाराजांनी कंबर बांधली, टाळ मृदुंगाचा घोष चालू झाला आणि महादेवानं आपलं मस्तक फिरवलं. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, दूध प्याला. नामदेव महाराज सुरुवातीला कुणाचे भक्त? महादेवाचे भक्त, औंधा नागनाथचे भक्त. माऊली महावैष्णव ज्ञानोबारांनी आळंदीला समाधी घेतली, पण समाधीच्या शेजारी कुणाची पिंड? आळंदी हे गाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. माऊलींनी ज्या जागेवरती समाधी घेतली ना तिथे शिवाचा नंदी होता. तो शिवाचा नंदी उचलला, बाजूला केला, उठवला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा विवराची.
देव म्हणे ज्ञाना होय सावधान माग वरदान मज काही. म्हणून आपली परंपराच ती आलेली आहे नाथांपासून. आदिनाथ गुरु हा त्या नाथापासून ही परंपरा आहे. तो सगळ्यांचा एकच देव आहे महाराज. सगळा देव एकच आहे. तुम्ही ज्याला ज्याला मनपूर्वक भजाल ना तो तुमच्या पाठीशी नित्य नियमानं त्या ठिकाणी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकानं आपापल्या जीवनामध्ये कुठेतरी एक विश्वास परमात्मावरती ठेवला पाहिजे. आणि हा विश्वास ठेवण्यासाठी माणसाने या जन्मामध्ये आपला बहुमूल्य अशा प्रकारचा वेळ या नाम संकीर्तनासाठी दिला पाहिजे. मग कीर्तनाची वेळ 7 ते 9. मग तुम्ही किती वाजता आलं पाहिजे? 8:45. किती वाजता आलं पाहिजे? 8:45. लय 5-10 मिनिटं उशीर झाला तर काय हरकत नाही. पण एक सांगू का, कीर्तनाचं खरं ब्रह्म म्हणजे पहिली पंचपदी आहे. कारण तेवढं देवाचं वर्णन एवढं चांगल्या पद्धतीने लावण्य स्वरूपामध्ये कुठल्याच कुणी करू शकत नाही, एवढं रूप मध्ये दिलेलं आहे. पहिल्या गोष्टीला अत्यंत महत्व आहे. पण आपल्या डोक्यात काय झाले माहिती का, पहिले 10-15 मिनिटं गायन, महाराजाला कंबर बांधूस 10-15 मिनिटं म्हणजे अर्धा तास तर असंच जातं. ही आपली संकल्पना तयार झाल्या. ह्या संकल्पना कुठेतरी मोडल्या पाहिजे. आणि कारण कीर्तनाची सुरुवात राम न होते आणि कीर्तनाची सांगता तुकारामने होते. तुम्ही कधी पहा कीर्तनाची सुरुवात होते रामकृष्ण आणि शेवटला ज्ञानदेव. सुरुवात राम न झाली आणि सांगता मात्र जगद्गुरु तुकोबारायानं झाली. ही संप्रदायाची खऱ्या अर्थाने व्याख्या आहे. म्हणून जीवनामध्ये आनंदी रागाड्यांना, अरे कोरोना संपल्यावरती अधिकारी शाळा तपासायला आला आणि वर्गातल्या सगळ्या हुशार पोराला उठवलं. म्हणले सांग 6 पंचे किती होतात? किती होतात तुम्ही सांगा, जाऊ द्या किती होतात? 30 होतात. 6 पंचे 30. त्या पोरानं सांगितलं 25. अधिकाऱ्यांनी तर डोक्यालाच हात लावला. ते म्हणले सगळ्यात हुशार पोरग जर 25 म्हणते तर परिस्थिती जरा वाईट झालेली. मग त्यांनी त्या पोराला मुख्याध्यापकांकडे नेलं आणि म्हटले वर्गातलं सगळ्यात हुशार पोरग 6 पंचे 25 म्हणतंय. तेव्हा मुख्याध्यापक म्हणले पोराला काय म्हणू नका, एवढंच पोरग थोडं थोडं का होईना 30च्या जवळ आले. कशाच्या जवळ आले? आता पुढं किती राहिले? ते 25 म्हणते, पुढं 30ला किती राहिले? आता 5च राहिले. एवढंच सगळ्यात हुशार पोरग 30च्या थोडं थोडं जवळ आलेले, त्याला काय म्हणू नका. बाकीची पोरं अजून 6 पंचे 15 16च म्हणतात माग. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का हे ऑनलाईन मुळे झालेला धोका आहे. जीवनामध्ये ऑनलाईनचा वेळ कमी करा, स्क्रीनवरचा वेळ कमी करा, शेतकऱ्याचा सन्मान करा, सैनिकाचा अभिमान ठेवा आणि महाराष्ट्राच्या वारकऱ्यांचा मान ठेवा. याच्यापेक्षा जीवनामध्ये दुसरं दुःख काय? हा जीवनातला सर्वोत्तम आनंद आहे. आणि महाराज म्हटले अशा पद्धतीने तुम्ही जगाल तर तुम्हाला जी पदवी मिळेल ती आनंदाची असेल, सच्चिदानंद. आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने हो आयुष्याच्या साधने 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 सच्चिदानंद पदवी घेणे 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 पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे आम्ही जन्मालो आम्ही जन्मालो
जन्माला आलं का देवाचं दास व्हा, आणि दास हो झालं की तुम्हाला आनंद मिळेल. तो आनंद साधा नसेल तर तो सच्चिदानंद असेल. हे 3 अभंगाची चरणं आहेत. सोप्या सोप्या गोष्टीत याच्यातल्या काही गोष्टी जरी आपल्या जीवनाला प्राप्त झाल्या तरी आपलं जीवन सुलभ झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हटले त्याच्यासाठी लय ताणतणाव घेण्याची गरज नाही. फक्त जीवनामध्ये आपलं अंतकरण जी मोकळं पाहिजे. चित्तामध्ये पित्त होता कामा नये. पित्त झालं तर गोळ्या देऊन त्या ठिकाणी बरं होतं, पण अंतकरणातलं जर पित्त वाढलं तर ते कशानंच बरं होणार नाही. एकाचा इतकं पित्त उठलं, डॉक्टरांकडे गेला, म्हणला डॉक्टर साहेब माझं पित्त बरं करा. म्हणले कधीपासून पित्त झाले? म्हणले शेजाऱ्याने मोठा ट्रॅक्टर घेतला तेव्हापासून झाले. म्हणले याला आपल्याकडे उपायच नाही म्हणले. म्हणून चित्तातलं पित्त कमी करा, मन प्रसन्न करा, जीवनामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करा पाहिजे. कारण हे जीवन एका क्षणाचे, करगड्या भजन रामाचे. महादेवाच्या गळ्यामध्ये सर्प आहे, तो विष्णूचा सर्प आहे. विष्णूनं देवाला प्रार्थना केली, शंकर महादेवाला, देवा मला आयुष्यभर तुमच्या जवळ राहायचंय, मला आयुष्यभर तुमच्या जवळ राहायचंय, पण मग मला खाली येण्यासाठी काय करावं लागेल? महादेवानं सांगितलं तुम्ही बिगर पायाचे प्राणी म्हणून खाली या. कोणत्या पायाचे? बिगर पायाचे प्राणी म्हणून खाली या, तरच तुम्ही माझ्या जवळ राहू शकता. विष्णुदेवानं सांगितलं, देवा मी जमिनीवरती पाय ठेवलं की माझ्या पायाखाली भगवान शिवशंकराची पिंड येते, म्हणून मी बिगर पायाचा म्हणून त्या ठिकाणी जन्माला येतो. त्याचं नाव आहे सर्प. तो सर्प म्हणून जन्माला आले, महादेवाच्या गळ्याच्या जवळ कायमचे राहिले. लक्षात ठेवा, तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे देवाची भक्ती करता येऊ शकते. भक्ती करणं म्हणजे काय, नुसतं देवाच्या दारात पडून राहणं नाही. इतरांना मदत करा, इतरांची सेवा करा, समाजाची सेवा करा, देशाची सेवा करा, रंजल्या गांजल्यांची सेवा करा. एखाद्याच्या आडी अडचणीमध्ये जा, एखाद्याच्या दुःखामध्ये जा, एखाद्याच्या आनंदामध्ये जा, इतरांचं कौतुक करा. याच्यामध्ये भक्ती सामावलेली आहे. आपण विज्ञान युगामध्ये जगणारी माणसे, पुरातन युगामध्ये जगणारी नाहीत. म्हणून एक काम करा, संतांनी जी वाणी आपल्याला सांगितली त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. जीवनामध्ये ताणतणाव, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. अरे महाराष्ट्राची भूमी तशी महाराज. पुणे जिल्ह्यामधून इंद्रायणी नावाची नदी वाहते. किती जणांनी पाहिली? इंद्रायणी. इंद्र राजाचं शरीर वितळलं आणि त्या वितळलेल्या शरीरापासून एक नदी तयार झाली. त्या नदीचं नाव इंद्रायणी. महाराज या नदीची लांबी फक्त 40 मैलाची, पण या इंद्रायणीच्या काठावरती तुकोबारायांनी वैकुंठ गमनाचा सोहळा केला. याच इंद्रायणीच्या काठावरती माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय 1296ला समाधिस्थ झाले. आणि याच इंद्रायणीच्या काठावरती तुळापूरच्या संगमावरती तापलेल्या सळ्या ज्यांच्या डोळ्यामध्ये घातल्या तरी 32 वर्षाचं हे पोरग शेवटच्या क्षणापर्यंत बोलत होतं, झाले कितीही माझ्या देहाला कष्ट तरी सोडणार नाही धर्म महाराष्ट्र. त्यांचं नाव आहे धर्मवीर संभाजी महाराज. हे सगळा अनुभव त्या इंद्रायणीनं पाहिला, कारण ती सामान्य नदी नाही. इंद्रराजाचं शरीर वितळलं होतं तेव्हा ती नदी तयार झाली. म्हणून या नद्यांच्या स्नानाला विशेष महत्व आहे. म्हणून तीर्थाला गेलं पाहिजे, दैवतांचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे. आणि हे करण्यासाठी खऱ्या अर्थानं मोठा सोहळा जर कोणता असेल तर तो शिवरात्रीसारखा मोठा सोहळा काय असू शकतो. नुसते बेलपत्र अर्पण केले तरी भगवंतानं एवढा मोठा आशीर्वाद दिला. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 12 जणांना किती जण गेलेत आहेत ना? त्याच्यातलं पहिलं आहे सोरटी सोमनाथ. इंद्रा पडले भगतचंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे महाराज. शिवाजी राजे सुद्धा रायगडावरती जेव्हा सकाळी उठायचे ना तेव्हा रायगडावरती पहिलं दर्शन घ्यायचं ते जगदीश्वराचं. म्हणजे कोणाचं? महादेवाचं दर्शन घ्यायचे. जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवरती एक नाव कोरलेलं आहे. ते जे नाव कोरलेलं आहे त्याच्यावरती लिहिलेलं आहे सेवेशी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. महाराज फक्त त्या दगडावरती नाव टाकण्याची परवानगी द्या. राजांनी देऊन टाकलं आणि विचारलं, अरे कशासाठी? विचारलं कशासाठी नाव टाकायची परवानगी मागितली? म्हटले, राज सकाळी जेव्हा महादेवाच्या दर्शनाला तुम्ही जाताल तेव्हा पहिलं पाऊल तुमचं माझ्या मस्तकावरती पडेल म्हणून पायरीवरती नाव मागितलं. राजे सुद्धा त्या ठिकाणी महादेवाचं स्मरण करायचे. जगदंब जगदंब स्मरण करायचे महाराज. मुलाचं नाव सुद्धा शंभूराजांचं शिखर शिंगणापूरच्या महादेवावरून ठेवलं, शंभूराजे. याचा अर्थ या भारतभूमीमध्ये महादेव जे आहे ते महादेव कणाकणामध्ये भरलेले आहेत. पन्हाळगडाला वेढा पडला होता आणि वेढा पडल्यानंतर त्या पन्हाळगडावरती राजे शिवाजी राजांसारखा दिसणारा एक माणूस, त्याचं नाव शिवा काशीद आहे, तो मावळा राजांचा. राजांनी त्याला बोलावलं आणि म्हटले, अरे शिवा स्वराज्यावरती संकट आले, मला तुझी गरज आहे. काय म्हणावं त्या शिवा काशीदनं? म्हटले, राजे अरे स्वराज्यासाठी मरण्याची जर वेळ आली तर 10 वेळा या स्वराज्यासाठी मरायला तयार होईल राजे, फक्त तुम्ही काम सांगा. राजांनी सांगितलं, माझा अंगरखा तुला घालायचा, डोक्यावरचा जरीटोप घालायचा आहे आणि पायातल्या जडावा घालायच्यात. शिवा काशीद रडू लागला आणि म्हटला, राज
अंगरखा घालतो, डोक्यातला जरीटोप घालतो, पण राज पायातल्या जडावा घालून देणार नाही का? म्हटले अरे ज्या राजाच्या समोर, ज्या राजाच्या पायातल्या जडावा त्याच्या समोर उभं राहण्याची आमची पात्रता नाही राज, त्या पायात घालायला सांगता राज. डोळ्यातून अश्रूच्या धारा शिवाकाशीच्या ओघळू लागल्या. स्वतः राजे रडू लागले. शिवाकाशीत म्हटला राज मला माहिती या लढाईमधून मी परत पाठीमागे येणार नाही. मी गेल्यानंतर हजारो लोक रडतील हे मला माहिती आहे, परंतु आज माझ्यासाठी पन्हाळ्याच्या किल्ल्यावरती राजे तुम्ही रडला त्याच्यापेक्षा माझं मोठं भाग्य काय असेल. पण एक सांगू का राज, 6 महिन्यापूर्वी मी माझ्या आईला वचन दिलं होतं की मी 6 महिन्यानं परत घरी येईल, तेव्हा छत्रपतींना बरोबर घेऊन येईल. मला माहिती मी आता तुम्हाला बरोबर घेऊन जाणार नाही, पण राज तुम्ही जाणते आहात 6 महिन्यानं माझ्या आईला भेट द्यायला जरूर जा. राजांनी असा हात आपल्या मावळ्याच्या हातामध्ये घेतला आणि म्हणले चिंता करण्याची गरज नाही. हा छत्रपती शिवाजी राजा 6 महिन्यानं आईची भेट घेतल्याशिवाय जरूर त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही. पुढे शिवाकाशीत गेला 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 तो स्वर्ग लोकाला गेला. 6 महिन्यानं छत्रपती शिवाजी राजे आईच्या दर्शनाला गेले. शिवाकाशीच्या दरवाजामध्ये आई उभी आहे, दरवाजामध्ये पत्नी उभी आहे, लेकरं बाळ रडतात. आणि शिवाजी राजांनी आईच्या चरणाला हात लावला आणि सांगितलं आई तुमच्या शिवाला मी आणू शकलो नाही, मला माफ करा. तुमच्या शिवाला मी आणू शकलो नाही, मला माफ करा. काय धीरोदात्त आणि काय धैर्यशील असेल ती माता. त्या मातेनं सांगितलं राज देवा पांडुरंगानं अशी 4 पोरं जर माझ्या पदरात दिली असती ना तर ही 4ही पोरं तुमच्या स्वराज्याला देऊन टाकली असती. असं म्हणणारी माता महाराष्ट्राच्या मातीत होती, म्हणून तर हे स्वराज्य उभं राहिले. म्हणून इथं बसलेल्या माता सुद्धा खऱ्या अर्थानं सावित्री अहिल्या जिजाऊच्या लेकीत महाराज. म्हणून राजांना सुद्धा खऱ्या अर्थानं बापांचा बाप म्हटलं गेलं. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. मागाची जाऊची पुण्याई कधी आली व पळाला, मागाची जाऊची पुण्याई कधी आली व पळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्याची जाऊची पुण्याई कधी आली व पळाला, माझ्याची जाऊची पुण्याई कधी आली व पळाला. बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, शिवबा जन्मला, शिवबा जन्मला. एकदा हातानं टाळीन मुखानं नामस्मरण विठोबा रकुमा. सातपर्यंत आम्ही थांबलो म्हणून 9:15 वाजेपर्यंत घेतलं. वेळेला महत्व आहे. आणि 2 तास तुम्ही आहे त्या जागेवरती स्थिर आणि स्तब्ध बसून राहिले. आपली कीर्तनं जरा वादळी आहेत, परंतु सामाजिक जीवनामध्ये परिवर्तन करणारी आहेत. आणि ही काळाची गरज आहे. महाराज सांगतो अरे 1250ला सावता महाराज जन्माला आले, 1275ला माऊली जन्माला आले, 13व्या शतकात नामदेव महाराज गेले, 14व्या शतकात कबीर महाराज जन्माला आले, 1532ला नाथ महाराज जन्माला आले, 1608ला तुकोबाराय जन्माला आले, 1630ला छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, 1681ला धर्मवीर संभाजीराजे गादीवरती आले, 17व्या शतकामध्ये पानिपतची लढाई झाली, 9 लाखाची बांगडी फुटली, 18व्या शतकामध्ये डोक्याला चिंध्या बांधल्या, सगळ्या अंगाला फाटके पोताडे गोंडाळे, आणि एक वेळ आपल्या घरातले भांडे एका पण आपल्या लेकरांना शिकवा असं कीर्तनातून संदेश देणारे गाडगे बाबा जन्माला आले. 19व्या शतकामध्ये पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं,
1947ला भारत स्वातंत्र्य झाला, 1950ला राज्यघटना आली, 1999ला कारगिलचं युद्ध झालं, 2006ला 26/11चा हल्ला झाला. ज्याच्या 2 मुली लग्नाला आल्या त्या माणसानं महाराष्ट्र वाचवला, त्याचं नाव आहे शहीद तुकाराम वळंबे. आणि 1920ला कोरोनाची लाट आली, त्या लाटेतून तुम्ही वाचलो आणि 2026च्या कीर्तनात येऊन बसलो. याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असेल? ही सगळी बाबांची कृपा आहे, लक्षात ठेवा, बाबांची कृपा आहे. आणि म्हणून प्रत्येकानं अतिशय भक्तिभावनेने या ठिकाणी बाबांचा उत्सव असेल, महाशिवरात्रीचा उत्सव असेल, अतिशय आनंदानं संपन्न करता. आणि हेच आपल्या जीवनातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. आणि ह्या भाग्याला कुठेच दुजारा देऊ नका. कीर्तनामध्ये चांगल्या पद्धतीने श्रवण करा, परमार्थाची सेवा करा. आणि ही सेवा केली तर आपल्या जीवनाला कुठल्याही प्रकारे पारावार उरणार नाही. महाराज म्हटले, मला त्या वैकुंठाला गरज नाही, तर हेच वैकुंठ मला मुक्तीपर्यंत घेऊन तुका म्हणे पावटणी, हो तुका म्हणे पावटणी, हो तुका म्हणे पावटणी, हो तुका म्हणे पावटणी, हो तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, हो तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी. हो करू स्वर्गा निशानी, करू स्वर्गा निशानी, धन्यामी जन्माला, धन्यामी जन्माला, धन्यामी जन्माला, आलो धन्यामी जन्माला. करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, हो धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो. दाता विठो बच झालो, झालो, झालो रे दाते रे नाम विठो दाते, झालो झालो धन्यामी जन्माला, धन्यामी जन्माला, धन्यामी जन्माला, धन्यामी जन्माला. दास विठो माझे झालो, ज्ञानराज माऊली तुका, हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, महादेवाच्या चरणी, मिरावली बाबांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. पाहता पाहता 2 तास झाले, कोणाच्या डोळ्याची पापणी खाली पडली नाही. आणि आपल्या कीर्तनामध्ये शक्य नाही. कीर्तनामध्ये झोप येत असेल तर उद्यापासून मोसंबीच्या टारकाला आणायचं, शेजाऱ्याच्या डोळ्यात पिळायचं, म्हणजे त्याच्या डोळ्याची आगाग होणार, ते उठून आपल्या 2 टाकणार, मग नाही झोप लागणार. सोहळा आनंदाचा आहे. घोड्याची टाप तशी मृदुंगाची थाप. हरिभक्तीपारायण नंद महाराज असतील, उत्तम अशा प्रकारचं गायन करणारे दोन्ही गणेश महाराज असतील, संतोष महाराज असतील, आमचे महाराज या ठिकाणी असतील, तिकडे बाबा असतील.
सर्व असणारे वारकरी संप्रदायातील इकडे लबडे महाराज असतील, त्याचप्रमाणे हा संपूर्ण कार्यक्रम भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा हा कार्यक्रम तुम्हाला परत कधीही त्या ठिकाणी ऐकता येईल असे असणारे माऊली चॅनलचे आमचे असणारे विद्यार्थी ऋषिकेश रावडे त्यांनाही मनपूर्वक त्या ठिकाणी धन्यवाद देतो की अतिशय गोड अशा प्रकारचं लाईव्ह प्रसारण त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतंय. त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. टाळकरी असतील, वारकरी असतील, माझा आवाज लोकांच्या काळजापर्यंत ज्या साऊंड सिस्टीमने पोहोचवला त्यांना सुद्धा मनपूर्वक त्या ठिकाणी धन्यवाद देतो. पलीकडे जेवणाला जे राखाने त्यांनाही धन्यवाद देतो. अन्न हे यज्ञ आहे आणि जो कोणी यज्ञाचं संरक्षण करतो त्याला कीर्तन ऐकणाऱ्या इतकं पुण्य प्राप्त होतं. लक्षात ठेवा. उदर भरण नोव्हे जाणीजे आणि यज्ञाचं संरक्षण करणाऱ्याला कोणतं पुण्य प्राप्त होतं? कीर्तन ऐकणाऱ्या इतकं पुण्य होतं. म्हणून सर्व असणारे भाविक असतील, समोर बसलेले सर्व वारकरी संप्रदाय निष्ठेनं जपणारे आणि पाठीमागेही वारकरी संप्रदाय जपणारे सर्व असणारे माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, सगळ्यांना मनपूर्वक त्या ठिकाणी धन्यवाद देतो. झालेली सेवा बाबांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. सगळे आयोजक नियोजक तरुण पोरं असतील, सगळे आयोजक नियोजकांना मनपूर्वक त्या ठिकाणी धन्यवाद देतो. पहिल्यांदाच या ठिकाणी गडावरती येण्याचा योग आला. गावात एकदा दोनदा आलो होतो, वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला आलो होतो आणि अजून एकदा कसला कार्यक्रम होता त्याला आलो होतो आणि हे तिसऱ्यांदा या ठिकाणी येण्याचा योग आला तो तुमच्या सर्वांच्यामुळं. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी या ठिकाणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कोरे वेडे वाकरा क्षमा परद महाराज तुम्ही, नाही उच्चारिला क्षमा परद महाराज तुम्ही, तुका मन ज्ञानेश्वराला कापायापैकी करा क्षमा परद महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सभा